नमस्कार, मी पूजा नायक. जनवार्ता मागोवामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया आठवड्यातील काही विशेष घडामोडी. पुण्यात सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढण्यात आली. महानगरपालिका निवडणूक 2017 मध्ये ईव्हीएम मशीनचा घोटाळा झाला असून फेरनिवडणूक झाली पाहिजे या मागणीसाठी सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या मोर्चाला पुण्यातील बालगंधर्व चौक येथून सुरुवात करण्यात आली आणि संभाजी उद्यानासमोर या ईव्हीएम मशीनचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. यावेळी खासदार संजय काकडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने एक हाती सत्ता मिळवल्यानंतर सर्वच पक्षांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. भाजपचा हा विजय ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्यामधून झाला असल्याची शंका विरोधी पक्षांकडून वर्तवली जात असल्यामुळे फेरनिवडणूक व्हावी अशी मागणी पराभूत उमेदवार आणि मतदारांकडून करण्यात आली आहे. नमस्कार, मी पद्मा कांबळे. सिंहगड रोड 34 मधून आता अपक्ष म्हणून उमेदवार होते. ईव्हीएम मशीनमध्ये जो घोटाळा करून हे मतदान म्हणून जे दावा करतात हा ठोक पद्धतीने चुकीचा आहे. कारण ज्या जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे किंवा ज्या मध्याची आमची घेतली गेलेली नाही किंवा जमेत धरली जात नाहीये ती बघता सर्व लोकांनी येऊन ते केलेलं आमचं सांत्वन आणि दिलेलं मत हे आम्ही तुमच्यासाठीच दिलेलं आहे सांगून जे आम्हाला जो विश्वास दिलेला आहे तो नक्कीच आमच्या जनतेचा खोटा ठरणार नाहीये. पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरती मतदान घेऊन पहा, नक्की हा आकड्यामध्ये बदल दिसणार आहे आणि जो काही आमच्यावरती झालेला अन्याय हा भरून काढण्याची क्षमता जनतेमध्ये आहे हे आम्ही दाखवून देतो आहोत. आमच्या सर्वांनी आम्हाला साथ द्या आणि झालेल्या आमच्या अन्यायाला तुम्ही आमच्या बरोबरीने व्याचा फोडा अशी मी विनंती करते. मी पल्लवी शिवाभाऊ पासरकर, माणिकबाग हिंगणे सनसिटी 34 मधून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. आता ईव्हीएम मशीनमध्ये आपण जो पाहतोय हा घोटाळा सगळ्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला आहे. तर आम्हाला सर्वांनी न्याय द्यायचा जेणेकरून ज्या भागामध्ये मी 15 वर्ष जर कार्यरत असेल तर त्या भागामध्ये मला फक्त 50 मतं असू शकतील हे पॉसिबल नाहीये. कारण इलेक्शन झाल्यापासून लोक जी भेटत आहेत की आम्ही यांना मतदान केले नाही तर हे निवडून आले कसे, आणि मला ज्या ऑपोजिट लेडीज होत्या त्यांना प्रत्यक्ष कुणी पाहिलेले नाहीये. त्यांना 400 पैकी 350 मतं जर एका पेटीतून असतील तर हे पॉसिबल नाहीये. आता आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि याला वाचा फोडणं गरजेचं आहे. सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करणं गरजेचं आहे. प्रभाग क्रमांक 30 मधून मी निवडणूक लढवली. खरं तर पाहता माझ्याकडे स्लम एरियामध्ये खरं बोगस मतदान व्हायला हवं होतं, परंतु ते सरिता नगरी, रक्षलेखा अशा सोसायट्यांमधून हे बोगस मतदान झालं. म्हणजे भाजपची कार्यप्रणाली ही किती पारदर्शक आहे आपल्या समोरील ईव्ही मशीनच्या द्वारे त्यांनी जे केलेलं आहे. ईव्ही मशीनमध्ये जो प्रोग्राम सेट केला आणि प्रत्येक मत हे कमळाला जात होतं अशा पद्धतीने त्यांनी घोर लोकशाहीचा खून केलेला आहे. आणि जनतेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान केलेलं नाही, कारण प्रत्येकजण येऊन सांगत होतं की आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे. 2003 साली मी स्वतः बहुसदस्यीय पद्धतीला विरोध केला होता. हायकोर्टमध्ये मी याचिका दाखल केली होती आणि त्याच्यानंतर 2007ला वॉर्डस्तरीय इलेक्शन झाले. त्यानंतर लोकांनी जे मोदींना डोक्यावर घेतलं आणि लोकसभेला इलेक्शन झालं मोदी लाट म्हणाले, विधानसभेला इलेक्शन झालं मोदी लाट म्हणाले. पूर्णपणे लोकांनी दुर्लक्ष केलं. जे ईव्ही मशीनमध्ये त्यांनी हे बोगस मतदान केलेलं आहे आणि आत्ताही त्याच पद्धतीने मतदान केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर ज्या विकसनशील देश आहे, मग जर्मनीमध्ये सुद्धा ईव्ही मशीनचं द्वारे वोटिंग हे बंद केलेलं आहे, बॅलेट पेपरवर आलेले. तेव्हा आम्ही पुणेकर नागरिकांच्या वतीने या ठिकाणी म्हणजे की इथून पुढचं इलेक्शन हे बॅलेट पद्धतीनेच व्हावं आणि पुन्हा एकदा फेर इलेक्शन व्हावं. यासाठी आम्ही जेवढी काही ताकद लावेल तेवढी आम्ही ताकद पुणेकर या ठिकाणी लावणार आहोत आणि फेर इलेक्शन हे झालंच पाहिजे. जवळजवळ 50 वर्ष मी पुण्यामध्ये राहतोय. माझा जन्म इथला आहे. आजपर्यंत पुण्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती, भाजपचं नाव सुद्धा नव्हतं. तर कॉपी करून जसं माणूस पास होतो तर यांनी कॉपी केलेली आहे. यांच्यात जर दम असेल त्यांनी कुस्ती रणांगणामध्ये लढली पाहिजे. अशी पाठीमागून कुस्ती लढून भाजपने उपयोग नाही. मी काँग्रेसचा 50 वर्षाचा कार्यकर्ता आहे. मी एवढंच सांगतो, पूर्वीची जी पद्धत होती मतदानाची ती राबवा आणि मग पहा कुस्ती फडामध्ये खरी खेळली गेलेली आहे. अशी पाठीमागून कुस्ती बिल्डर लॉबीने लढू नये एवढंच मी आव्हान भाजपला देतो. मी प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवली. मी मनसेची पुणे शहर उपाध्यक्ष आहे. गेली 5-7 वर्ष सातत्याने काम करून सुद्धा
यावेळेला माझ्या पदरी फक्त 700-750 मतं पडली आणि मला काय विजयीच व्हायचंय असं नाही समज जर तुम्ही भाजपची लाटे म्हणता, पण निदान आमची हक्काची मतं तरी आम्हाला द्या. माझ्या भागामध्ये, माझ्या प्रभागामध्ये सर्वाधिक काम केलेली, प्रत्येक व्यक्तीशी परिचय असलेली मी एकमेव महिला होते. बाकी सगळ्या नवीन होत्या, कोणाची तरी सून, कोणाची तरी पत्नी. आणि असं असताना सुद्धा 1 महिना अगोदर, इलेक्शनच्या 1 महिना अगोदर हा भाजपचा ज्योतिषी हा मला भेटला होता आणि त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही मनसेच्या ना, कशाला लढताय, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा, आमच्यासाठी काम करा, तुम्हाला फक्त मुश्किलनी 500-700 मतं पडणार आहेत आणि पुणे शहरामध्ये 1 MIMची जागा लागणार आहे, तुम्हाला मुश्किलनी 3 ते 4 सीट मनसेला मिळणार आहेत आणि बाकी सगळ्या जागा आमच्या 12-15 हजारच्या लीडनी भाजपच्याच येणार आहेत. तर माझा प्रश्न हा आहे की आत्तापर्यंत माननीय गिरीश भाऊ बापट जे पुण्याचे अतिशय म्हणजे पालकमंत्री तर आहेच, पण मुरब्बी नेते आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत. माननीय अजितदादा पवार असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, त्याच्यानंतर आपले पुण्याचे खासदार शिरोळे साहेब असतील, ही इतकी दिग्गज मंडळी असताना सुद्धा भाजपला एक चांगली परंपरा होती. ही परंपरा या एक व्यापारी, एका बिल्डरनी राजकारणात प्रवेश करून ही सगळी भाजपची म्हणजे पूर्ण त्यांची तत्व यांनी धुळीला मिळवली. म्हणजे एक वेळ होतं की आम्हाला भाजपविषयी खूप अभिमान वाटायचा की एक दूरदृष्टी असलेला अभ्यासू असा हा पक्ष आहे, अटल बिहारींसारखे चांगले नेते या ठिकाणी आहेत. परंतु ज्या पद्धतीने ही सगळी गुंड मंडळी यांनी आणलेली आहेत आणि या गुंड मंडळींमुळे ही सगळी, कारण हे सगळं डोकं या लोकांचंच आहे. यांनी सांगून जी आकडेवारी दिली आहे या आकडेवारीवर आमचा आक्षेप आहे. हे मशीन सगळं मॅनिप्युलेटेड होतं. या मशीनमध्ये पूर्ण, कारण अनेक ठिकाणी आम्ही बूथवर सुद्धा आवाज उठवला, तर जे मतदान केंद्राचे अधिकारी होते तर त्यांनी आमच्याबरोबर वाद घालून लोकांना सांगितलं, बघा हे तुमचे उमेदवार कसे आहेत. अशा पद्धतीने आमचे वाद झाले. तर आम्ही सर्वप्रथम मागणी करतो की फेर निवडणूक व्हावी आणि इथून पुढे भविष्यामध्ये परदेशामध्ये ज्या मशीनवर बॅन केले, आपला देश काही डम्पिंग यार्ड नाहीये की लोकांनी बॅन केलेल्या वस्तू आपण इकडे वापरात आणाव्यात. तर ही मशीन पहिल्यांदा बंद करावी, अगदी साध्या पद्धतीने बॅलेट पेपरवर आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अगदी चिठ्ठी पद्धतीने जरी मतदान केलं तरी चालेल, पण ते विश्वासार्ह असावं, जे लोकशाहीला मानणारं असावं. तिला वोट केलंच नाही आणि आम्ही यांनी ते जे बाहेरचे रिजेक्ट मशीन आणलेले आहे आणि यांनी त्यांना मशीनला कनेक्ट करून ठेवलेलं होतं आधीच आणि ते आम्ही त्यांना BJP सरकारला मत केलंच नाही. आमचे मुस्लिम समाजाचे किती 30,000 बांधवांनी त्यांना मतदान केलेच नाही, तरी ते आम्ही कोणताही बटन दाबलं की ते BJPला वोट जातात आणि याची मला जाणीव आहे. आणि मी ते बोलिंग बूथवर गेल्यानंतर मी त्यांना विचारलो, हे बटन का नाही दाबत? हो बोले, तुम्हाला अटक करू, हे करू. त्यांनी आमच्यावर ऑब्जेक्शन केला आणि मला तिथं भोपळीत बसून ठेवलंय आणि मग नंतर त्यांनी सोडून दिलेलं आहे. आणि हे यांची जे बाहेर देशातल्या रिजेक्ट मशीन आहे, हे बोगस मशीन आहे. हे मतदान सगळं व्यवस्थित नाही झालेलं आहे आणि माझी घोर निंदा यापेक्षा निषेध करते. त्याचं कारण असं आहे, संजय काकडे आदल्या 2 दिवस सांगतात 92 सीट येणार, नाही तर मी राजकारण सोडणार. म्हणजे ह्यांनी आधीच तयारी केली, मशीन मध्ये आधीच फॉल्ट करून ठेवला, कुठलंही बटन दाबा, कमळाला मतदान जाऊ द्या, या पद्धतीनं हे सरकारने केलेलं आहे. आणि मी म्हणते हे फक्त आता मनपापर्यंत साठी नाही झालेलं, तर जे यांचे 8 आमदार निवडून आले तर 1 खासदार, हे सुद्धा खोटेच आहेत. कारण असं कधीच शक्य नाही होत की सगळेचे सगळे आमदार यांचे खासदार यांचा. आता महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये संपूर्ण पोलीस खाता यांच्या नाचण्यावर नाचत होतं. बाकीच्या सगळ्या उमेदवारांना साधं फिरलं तर त्यांना अटक करत होते आणि BJPचे लोक पैसे वाटत होते तर त्यांना सहकार्य करत होते. 4200 माझं मतदान होतं, ते गेला कुठं? या पद्धतीनं त्यांनी सगळ्यांचं मतदान गिळलंय, खाल्लंय. आणि मला त्यांना म्हणायचंय, अरे तुमच्यात दम असेल ना, समोर या, समोर लढा, असं पाठीत खंजीर खुपसू नका. तुम्हाला काही राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे साधे वाटतात का? सगळे जाऊ उसळलेला सगळे फेकून देतील तुम्हाला लांब, हे माहिती नाही त्यांना. आणि आम्ही आता सगळेजण एक आहोत, तुम्ही बघाच. संजय काकडे दूर नाही दिल्ली, तुम्हाला गाडून टाकू आम्ही. खडकमाळी महात्मा फुले पेठ अतिशय बहुजन वस्ती असलेला हा वॉर्ड असून या वॉर्डमध्ये नारायण चव्हाण यांचं गेले 20 ते 25 वर्ष कार्य होतं. नारायण चव्हाण हे अतिशय शिवरशीर असताना देखील की एक भाजपचा उमेदवार ज्याला 20 दिवसापूर्वी तिकीट डिक्लेअर होतंय आणि तो विजयी होतोय. म्हणजे 25 वर्षाची कार्यकर्ती, 25 वर्षाचा जनसंपर्क हा एका बाजूला आणि 20 दिवसाचा उमेदवार हा निवडून येतो, हे अशक्य गोष्ट आहे. परत तुम्हाला सांगायचं झालं, भाजप सरकारने ही जी इलेक्शन जी लादली गेली पब्लिकवर, पहिली गोष्ट पुणे महानगरपालिकेकडे स्लिपच कोणाला पोचते झाल्या नाही.
हाच जर विषय आहे, जर भाजपने उचलून धरला असता तर ह्या एका विषयावरच इलेक्शन ही कॅन्सल होऊ शकली असती. मतदारांना तर स्लिपच माहीत नाहीये. तुम्ही मतदारांची पद्धत बूथ वाईज करता येते. एका वॉर्डमध्ये 850 मतदार ठेवून बूथ वाईज तुम्ही 86 त्याचे बूथ पाडता येते. तर हे कसं काही शक्य आहे? परत 4 मशीनचा गोळ तुम्ही सांगताय आणि ऐन वेळेस एकाच मशीनवर तुम्ही 2-2 कलर घेताय. तर अशिक्षित माणसाला हे कळण्यासारखं नाही. जिथं सुशिक्षित माणूस त्यालाही आतमध्ये गेल्यावर 2 मिनिटं लागत होती की कुठलं बटन दाबायचं, तो कलर लक्षात ठेवायचा का मतदाराची खून लक्षात ठेवायची. आणि ह्यामध्ये अपक्ष उमेदवारांचं एवढं मरण झालेलं आहे, कारण का त्यांना पॅनल करूनही एक चिन्ह देण्यात आलेलं नाहीये, त्यांना वेगवेगळी चिन्ह देण्यात आलेली. कारण का ह्यांना तो प्रचार असा करायचा होता की 4 कमळाला मत द्या, कलर बघू नका, नंबर बघू नका, 4 कमळं दाबा. कारण का यांनी सेटिंगच असं केलं होतं, तुम्ही 1 कमळ दाबलं की ऑलरेडी 3 कमळं दाबली जायची आणि ते मत यांच्या पदरात पडलं जायचं. तर नारायण चव्हाण सारखा उमेदवार पडतो आणि मग भाजपचा उमेदवार हा त्यांच्यापेक्षा फक्त 1200 मतांनी विजयी होतो. मग ते नारायण चव्हाणला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे का नाही पाडू शकले? तर नारायण चव्हाण हे विजयी होणारच नेतृत्व होतं. आणि आमच्या पब्लिकची सर्वांची मागणी आहे की तुम्ही जर सर्वांना एकत्र केलं वार्ड क्रमांक 18 मधले, तर तुम्हाला ती ताकद दिसून येईल की मतदार स्वतः सांगतील की मी बाबा नारायण चव्हाणलाच मतदान दिलेलं आहे. 11-12 हजारच्या माणसाला मतं पडली पाहिजे होती, तो बरोबर बीजेपीच्या उमेदवाराच्या यांनी बरोबर 1000-1200 मतांनी का मागे येतो? आणि आम्ही संपूर्ण बूथ वाईज जर कलेक्शन मानलं की जिथं भाजपचं काही चालू शकणार नाही, भाजपचे एक दुसरे उमेदवार पेपरमध्ये त्यांचे लेख येते फ्लॅटचे खंडनचे व्यवहार त्यांनी केले, मारहाण केली, लेडीजला मारहाण केली, त्यांनाही मतं पडता येते. प्रभाग क्रमांक 7 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मी स्वतः संगमवाडीमध्ये राहण्यास असून संगमवाडीमध्ये 5300 टोटल आमचे मतदार होते. तर गावातनं मला फक्त जवळजवळ 200च्या आसपास पण मतं मिळाली नाही. आणि गावातले लोक विचारत आहेत की ताई आपली मतं गेली कुठे? आज मातंग समाजाची, आमचे सासरचे धोबी समाजाचे असे मतदान मिळून टोटल 4,500 ते 5,000 मतं अपेक्षित होतं. अगदी निवडून येण्याच्या ह्यांनी नव्हतं उतरलो, पण आपली ताकद निदान किती आहे ते अपक्षाद्वारे आम्हाला सिद्ध करायचं होतं. पण जर मशीनद्वारे घेतला, आज अमेरिकेसारखा प्रगत देश सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान घेतो, तर मग आपण ईव्हीएम मशीनचा वापर का करतो? आज नोटबंदी झालं की लगेच यांचे 2 दिवसात सगळे ह्यांचे ॲप तयार झाले की चला तुम्हाला नोटाबंदी आहे तर तुम्ही नोटा नाही आहे तर तुम्ही ह्या कार्डाद्वारे वापर करा. म्हणजे भाजप हा ॲपमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये अगदी तज्ज्ञ आहे. त्यामुळे त्यांना हे काय मॅनेज करणं अवघड नव्हतं. जर प्रत्येक मतदार बूथवरती आणि मशीन जिथं होते तिथं जॅमर बसवले असते तर आज खऱ्या उमेदवारांना न्याय मिळालाच असता. आणि आम्ही आज कुठल्या पक्षाच्या वतीने बोलत नाही, सर्व पक्ष याच्यासाठी एकत्र आलोय की अन्याय बऱ्याच लोकांवर झालाय. जे निवडून यायला हवे होते, माझ्या भागात ज्या महिला फिरकल्या सुद्धा नव्हत्या त्या निवडून आल्यात. आम्ही गावातनं 3 उमेदवार उभे होतो वेगवेगळ्या पक्षातर्फे, पण आज मागासवर्गीय महिला म्हणून मला गावातनं 1,500 ते 2,000 मतं झालीत. मग ह्यांनी अपक्षांची मतं का घेतली? मग जर तुम्हाला हेच करायचं होतं, तुम्ही जर 2 दिवस आधी, आपला मुलगा 10वीला असला तरी आई वडील सांगू शकत नाही की त्याला किती टक्के मिळतील, पण ह्यांनी निकालाच्या 2 दिवस आधी ह्यांनी सुतोवाच केलं की आम्हाला एवढ्या जागा मिळतील. हे कशाच्या जोरावर? म्हणजे ह्यांच्याकडे निकाल तयार होता, ह्यांच्याकडे अशी यंत्रणा कार्यरत होती. शासनापासून ते महानगरपालिके सगळी ह्यांची सत्ता आहे. असं असेल तर निवडणुका घ्यायच्याच नव्हत्या ना. 1000 उमेदवारांना तुम्ही कशाला नाचवलं उन्हात आणत? तुम्ही सगळ्यांना लेटर देऊन टाकायचे, बाबा हे भाजपचे नगरसेवक, लोकशाही बंद करू ना. अशा पद्धतीने जर निवडणुका घ्यायच्या असतील तर तुम्ही तुमची जी हिटलरशाही, हुकुमशाही चालू करा. आणि हे जरी आता न्याय मिळालाच पाहिजे, ह्याच्या पुढे ज्या काही निवडणुका होतील त्या बॅलेट पेपरवर झाल्या तरच माझं सगळ्यांना आव्हान आहे की तरच मतदारांनी बाहेर पडा मतदान करायला, अन्यथा मशीनवरती कुणी मतदान करणार नाही. हा निर्णय या निवडणुकीद्वारे आपण घेऊया. धन्यवाद. एबीव्हीपीच्या गुंडांनी एसएफआयच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली, याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. मी डॉक्टर ज्ञानेश्वर मोठे, मी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचं पुण्याचं काम करतो. त्यांनी दंगली किंवा दहशत हे समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतात. एबीव्हीपीला वापरून ही दहशत ते सध्याच्या युनिव्हर्सिटी कॅम्पसेसला आणि इंटेलेक्च्युअल जे हब्स आहेत किंवा ब्रेन जिथून तयार होतं त्यांना हे टार्गेट करण्याचं, तिथं दंगली घडवण्याचं हे त्यांचं काम आहे. माझं नाव शीतल ललाट, नवसमाजवादी पर्याय आणि पुणे विद्यापीठातली विद्यार्थिनी आहे. ओके, सरांनी, कुलगुरूंनी त्या दिवशी आम्हाला सांगितलं की एक समिती त्यांनी स्थापन केली, 3 समिती, पण अजून त्याचं काम कितपत पुढं गेलं किंवा अहवाल आला याची बातमी अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. मला त्याचबरोबर अजून 2 मुद्दे अधोरेखित करावेसे वाटतात. एक म्हणजे पोलिसांचा मुद्दा, म्हणजे विद्यापीठामध्ये जे आता कोणी हक्कासाठी लढेल तर त्यांना पोलिसांची धमकी दिली जाते. म्हणजे पोलिसांच्या गाड्या येतात तिथे, मुलांना उचलण्याच्या धमकी देतात. म्हणजे यापुढे विद्यार्थ्यांनी कोणत्याही आपल्या हक्काची मागणी करू नये असं वातावरण एक प्रकारे विद्यापीठात तयार केलं जातं. खास करून पोलिसांना जोपर्यंत कुलगुरू सांगत नाही तोपर्यंत आतमध्ये येण्याची परमिशनच नाही.
तरीही ते येतात, विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करतात. आणि पोलिसांशी बोलल्यावर उत्तर असं येतं की वरून ऑर्डर आलेले असतात, त्यामुळे हे त्यांना करावंच लागतं. आणि दुसरा मुद्दा मला ABVPचा बोलावासा वाटतो की ABVP जे आता मुलींचं भांडवल करतं आहे, म्हणजे काहीच गरज नसताना त्या मुलीला पुढं आणणं आणि तिला तिच्या माध्यमातून सांगायला भाग पाडणं की ही मुलं आमच्याशी छेडछाड करत आहेत. तर हे मुलींचं भांडवल जे ABVP किंवा जे सत्तेत आहेत लोक, तर ते जे बनवत आहेत तर ते त्यांनी लवकरात लवकर थांबवावं. कारण ज्याच्यावर खरंच अत्याचार होतात मुलींवरती, ते अत्याचार या गोष्टींमुळे मागे पडतात किंवा लोक त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. तर त्यांनी मुलींचं भांडवल बंद करावं. प्रभाग क्रमांक 33 धायरी वडगाव या प्रभागातनं बोगस मतदान केलेलं आढळलेलं आहे. प्रभाग क्रमांक 33 मधून अपक्ष उमेदवार संतोष चाकणकर यांनी ते उघडकीस आणलेलं आहे. एकाच नावाचे प्रभागामध्ये असणाऱ्या विविध केंद्रांवरती एकाच नावाने अनेक वेळा मतदान केलं गेलेलं आहे आणि जे मतदान केलेले आहे ते विद्यार्थी असलेले दिसून आलेले आहेत. आपण संतोष चाकणकर आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की काय हा प्रकार कशा पद्धतीने घडला. मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 33 वडगाव दायरीमध्ये साधारणतः 59,000 ते 60,000 मतदान आहेत. यापैकी काही प्लॅन पद्धतीने हे जे मतदान पक्षांच्या माध्यमातून केलं गेलं आहे आणि जवळजवळ 3,661 मतदार दुबार म्हणून नोंदले गेलेले आहेत. महानगरपालिकेच्या वेबसाईटवरतीच त्याची नोंद देखील झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सर्च करून जवळजवळ 3,661 लोकांची नावं बाहेर शोधली आणि शोधल्यानंतरनं 2 दिवसांपासून आम्ही महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देखील ती यादी सुपूर्द केली आणि त्यांना अर्ज देखील केला की आपण याच्यावरती गांभीर्य न पाहू, याची दखल घ्यावी, कारण एक मत या मतदान प्रक्रियेमध्ये अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. तर 3,661 लोकांनी जर दुबार मतदान केलं किंवा त्याच्यापैकी 60% 70% जर मतदारांनी वोटिंग केलं तर निश्चितपणाने कुठेतरी अगदीच वेगळ्या पद्धतीने या निवडणुकीला अर्थहीन निवडणूक होईल असं मला तरी वाटतंय. तर ही निवडणूक निकोप आणि निपक्ष होण्यासाठी आणि खरंच लोकशाही जर आपल्याला सक्षम करायची असेल तर याच्यावरती गांभीर्याने दखल घेण्याची गरज होती. वास्तविक पाहिलं तर मला असं वाटतं की निवडणूक निर्णय प्रक्रियेने देखील याच्यामध्ये चांगलं पारदर्शक कारभार करणं गरजेचं होतं, परंतु तशी कोणतीही यंत्रणा या ठिकाणी राबवलेली दिसत नाही. अत्यंत कमी कालावधी राहिलेला असताना सुद्धा त्याच्यावरती आम्ही अर्ज केल्यानंतरनं सुद्धा आम्हाला असं वाटत होतं की काहीतरी गांभीर्याने याच्यावरती पाहिलं जाईल, परंतु 3,661 नावं इतकी मोठी बाब असताना सुद्धा महापालिकेचे अधिकारी असतील किंवा निवडणूक निर्णय अधिकारी असतील हे सुद्धा त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. तर हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. निश्चितपणाने याची गंभीर दखल मला वाटतं आता जनतेनेच घेतली पाहिजे. 3,661 बोगस मतदान या प्रभागातनं आढळून आलेलं आहे. निवडणूक आयोगाच्या दुर्लक्षतेमुळे हा प्रकार घडल्याचं संतोष चाकणकर यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन श्रुतीसोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शनिवारवाडा ते विधान भवन असा छात्रक्रांती मोर्चा काढण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यात शनिवारवाडा ते विधान भवन असा छत्रक्रांती मोर्चा काढण्यात आला. यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. सर्व महाविद्यालयात UGCच्या नियमाप्रमाणे सर्व पायाभूत सोयी सुविधा असाव्यात. महाविद्यालयाचे दरवर्षी शैक्षणिक ऑडिट केले जावे. महाविद्यालयात शुल्क निर्धारण समिती नेमावी. परीक्षांचे शुल्क कमी करावे. सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या एकाच छताखाली आणाव्यात. विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र असावीत. अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी विद्यार्थी शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून EVM मशीनमध्ये घोटाळा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे एवढे उमेदवार निवडून येऊच कसे शकतात असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या EVM मशीन घोटाळ्या प्रकरणात थेट उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात येणार असल्याचा काही उमेदवारांनी दावा केला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि इतर प्रतिनिधींनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळ्याच्या निषेधार्थ बैठक घेण्यात आली. पुण्यातील एका भाजप खासदाराला सर्व निकाल माहिती होते. पेट्या कुठून आल्या, कुठे सील केल्या गेल्या याचे सर्व पुरावे आहेत. ते कोर्टात सादर करण्यात येणार आहे. तसेच या निवडणुकीत हा लोकशाहीचा खून असून निवडणुका पुण्यात घेण्याची मागणी पराभूत उमेदवारांकडून केली जाते. या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने दबावाखाली येऊन काम केले असून भाजपाने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे केले आहेत. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, आम्ही जिंकून दाखवावं असं आवाहन देखील इतर उमेदवारांनी दिले. हे ईव्हीएम मशीन याच्यावर भरोसा ठेवण्यासारखं नाही. याच्यामध्ये फ्रॉड होऊ शकतो, घोटाळे होऊ शकतात आणि म्हणून मतदाराने मत दिल्याबरोबर त्याने कोणाला मत दिलं याच्या चिठ्ठी त्या मतदाराला मिळाली पाहिजे असा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला. ती मागणी होती, त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात पुढे येऊन कबूल केलं की आम्ही हे फेज आउट करतो, हे फेज वाईज करतो. कधी म्हणजे कलकत्ता केला, मुंबई केला, असं आम्ही करतो असं सुप्रीम कोर्टात लिहून दिलं. त्यानंतर 2014 साली मी पुन्हा पिटिशन केला. तेव्हा सुप्रीम कोर्ट असं म्हणलं की आम्ही तर ऑर्डर केलेली आहे, तुम्ही इलेक्शन कमिशनकडे जा. पुन्हा आम्ही इलेक्शन कमिशनकडे गेलो. इलेक्शन कमिशनने सांगितलं की सरकार पैसे देईल तर आम्ही हा बदल करू ना, आमच्याकडे पैसेच नाही, त्यामुळे आम्हाला पैसे द्या असं सरकारला सांगा, म्हणून तुम्ही सरकारविरुद्ध आंदोलन करा. म्हणून मी तुम्हाला सर्वांना जनतेला आवाहन करतो की ईव्हीएम मशीनमध्ये खरी लोकशाही प्रकट होत नाही. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे होतात. हे जागतिक स्तरावर झाले म्हणून जगाने नाकारलेलं मशीन आहे. ते आम्ही सुद्धा नाकारलं पाहिजे आणि आम्ही कुठली व्यवस्था की ज्याच्यातून म्हणजे मतपत्रिका असेल किंवा दुसरा कुठला मार्ग असेल त्या मार्गाने निवडणुका व्हाव्यात आणि या झालेल्या निवडणुका रद्द व्हाव्यात ही आमची मागणी. वनराई आणि फोरम्स ऑफ इंटेलेक्च्युअल या संस्थेच्या वतीने शेतीविषयक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. भारतामध्ये शेतीसाठी जनुकीय परिवर्तन तंत्रज्ञान हा विषय कायमच वादग्रस्त राहिला आहे. कधी बीटी कापूस तर कधी बीटी वांग्याच्या निमित्ताने देशभरात जनुकीय परिवर्तित तंत्रज्ञानासंबंधी निरनिराळ्या वादविवादांचा उधाण आहे. जनुकीय परिवर्तित बियाणांच्या चाचण्या खुल्या शेतामध्ये करण्यासंबंधीचा निर्णय शासनाने घ्यावा किंवा नाही हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ऐरणीवर येत आहे. जनुकीय परिवर्तित बियाणांच्या चाचण्या खुल्या शेतावर करण्याचा निर्णय शासनाने घेऊ नये यासाठी काही तज्ञ व्यक्ती, संस्था, संघटना तीव्र विरोध दर्शवित आहे, तर काही तज्ञ व संस्था या निर्णयाचे आणि जीएम तंत्रज्ञानाचे समर्थन करीत आहेत. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांमध्ये याविषयी एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला आहे. या परिसंवादातून जीएम तंत्रज्ञान नेमके काय आहे, याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे किंवा तोटे कसे आणि कोणाला होतील या प्रश्नांची उकल तर होईलच, शिवाय मानवाचे आरोग्य, शेती व्यवस्था, बियाणांचे सार्वभौमत्व, जैव विविधता व पर्यावरणाच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान सुरक्षित आहे का, तसेच भावनिक आवाहनांद्वारे किंवा खोट्या प्रचारातून या तंत्रज्ञानाला कोणी केवळ विरोधासाठी विरोध करून विकास विरोधी भूमिका घेत आहे या विषयाचीही स्पष्टता येईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे अशी माहिती वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया आणि फोरम ऑफ इंटेलेक्च्युअल्सचे अध्यक्ष श्री सतीश देशमुख यांनी दिली. येत्या 3 तारखेला वनराई व इंटेलेक्च्युअल फोरमच्या वतीने आपण जीएम टेक्नॉलॉजी चांगली की वाईट ह्याच्यावरती एक परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की ह्याचा काय खुला, ह्याच्यामध्ये खूप संभ्रम लोकांच्या मनामध्ये आहेत आणि हे संभ्रम कमी कसे होतील त्या दृष्टीने त्याचा फायदा कसा लोकांपर्यंत पोहोचेल, शेतकरी आणि सर्वसामान्य त्याची माहिती कशी मिळेल ह्यासाठी आपण हा परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये अजित नरडे व डॉक्टर काटे ह्यांच्या दोघांमध्ये चर्चा होणार आहे आणि ही चर्चा झाल्यानंतर प्रश्न उत्तर पण आपण तिथं ठेवलेली आहेत. लोकांच्या मनात काही शंका असतील, कुशंका असतील त्याचं पण ते तिथं विचारून त्याचा खुलासा करून घेऊ शकतात आणि जेणेकरून शेतकरी जे आहे ह्याचा फायदा ह्याच्यातून कसा होईल हा आमचा त्याच्यामागचा दृष्टिकोन आहे. हा जो परिसंवाद आहे ह्याच्यामध्ये फक्त जीएम टेक्नॉलॉजी चांगली की वाईट आणि त्याचे फायदे काय आणि दुष्परिणाम काय ह्याच्याबद्दलच चर्चा ठेवलेली आहे आणि आपण जे म्हणतात मॉडर्न टेक्निकल्चर ॲग्रिकल्चर ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याचं ट्रेनिंगचं सातत्याने वनराईच्या मार्फत आपण करतच असतो आणि त्याचा पण ह्या परिसंवादाशी काही आत्ता तरी
संबंध नसेल. मी रवींद्र धारिया, अध्यक्ष वंदराई. आणि त्याचबरोबर आजचा जनवार्ता मागोवा संपला. नमस्कार.